नमस्कार सर्वांना. तर आजपासून आपण नवीन कथा बघणार आहोत आणि ही कथा आहे रामू पैलवान याला झालेल्या प्रेमाची. रमेश, सर्वांचा लाडका रामू, रंग सावळा पण नाकाडोळ्यांनी सुंदर दिसणारा, पका भाऊचा म्हणजेच प्रकाश हरिबा जाधव यांचा धाकटा मुलगा, कॉलेज करत होता. रामूचा पहाटे 5ला दिवस सुरू व्हायचा. तो रात्री 11 वाजता संपायचा. तालीम वगैरे करून तब्येत कमावलेली होती. बलदंड शरीर यष्टी, धिप्पाड होता. त्याचे आजोबा स्वर्गवासी हरिबा जाधव पण नावाजलेले पैलवान होते. त्यांची परंपरा रामू चालवत होता. लोकांना बघता समजून यायचं की हा पैलवान आहे. पण वडील दारू पिऊन नशेत डुलत असायचे. या गोष्टीचा त्याला वैताग यायचा. आई आणि आजीकडे बघून सर्व सहन करायचा. मोठा भाऊ आणि वहिनी वेगळे राहिले होते. त्यामुळे सर्व काही रामूला बघायला लागायचे. गुरांच्या धारा, वैरण पाणी, झाड लोट, दूध डेअरीत दूध वाढायला जाणे, सर्व कामे बघून तो अभ्यास करून हुशार मुलांमध्ये गणला जायचा. कॉलेजमध्ये असणाऱ्या सर्व शिक्षक मंडळींना रामूचा अभिमान असायचा. कॉलेजमध्ये सूचना फलकावर कुस्ती स्पर्धेची जाहिरात लागली की त्याच्या काहीच दिवसांनी रामू त्या स्पर्धेत विजयी झालेल्या बातमीचे कात्रण पण लावलेले असायचे. प्रत्येक गोष्टीत रामू इतर मुलांच्या बाबतीत वरचढ होता. वस्तीवर सर्व त्याचे गुणगान गायचे. कॉलेजमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता. जिल्हास्तरीय कॉलेज अंतर्गत कुस्ती स्पर्धेमध्ये त्याने विजेतेपद पटकावले होते. त्याचवेळी आणखीन एका मुलीने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. दोघांचीही नावे पुकारली. दोघेही व्यासपीठावर गेले. प्रथम तिचा सत्कार झाला, नंतर रामूचा. टाळ्यांचा कडकडाट झाला. कौतुक झाले. सर्व शिक्षकांनी दोघांचेही भाषणामध्ये कौतुक केलं. रामूला या सर्वांची सवय होती, पण त्या मुलीला नव्हती. त्यामुळे ती घाबरली होती. तिने प्रथमच असा सत्कार स्वीकारला होता. कार्यक्रम झाल्यावर दोघांना फोटो काढण्यासाठी थांबवून घेतले होते. उद्या वर्तमानपत्रामध्ये दोघांचा फोटो छापून येणार होता. रिया जमदाडे, दिसायला सुंदर, लांब केस, घारोळे डोळे. आपल्या घरच्या परिस्थितीमुळे तिच्या आईने तिला आत्याकडे शिकवायला पाठवले होते. म्हणून ती मळ्यात राहत होती. तशी ती शहरात वाढली होती. तिचं शिक्षण शहरात झाले होते. मळ्यात राहायला आल्यामुळे तिचा गोरा रंग थोडा झाकला गेला होता. विनम्र स्वभाव, कमी बोलणारी, पण भाषण देताना मात्र वाऱ्यासारखी बोलायची. समोरच्याला मंत्रमुग्ध करणारी अशी रिया, पण लाजरी बुजरी ही तेवढीच. रामू वैतागला होता. तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही? एवढा उशीर असतो का? एका फोटोसाठी 2 तास वाट बघायला लावली. आम्हाला घरची कामं असतात. रिया तर ते पाहून घाबरली होती. शाळेत हाय म्हणून गप्प बसतोय. बाहेर असतो तर दाखवलं असतं. फोटो काढणारा पण आगाऊ होता. ए जा, जास्त नको बोलू. मला काही स्वप्न नाही पडले तुला कामं असतात म्हणून. एकतर फोटो काढा आणि तुमचं बोलणं खावा. अचानक रामूने रियाकडे पाहिलं. तिचे डोळे सांगत होते, नको नको काही बोलूस. रामूच्या लक्षात आले. आता नाही, परत कधी तर सांगन तुला. आता जातो. रामू रागात बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ रियाही. संध्याकाळी दिवस मावळायला आला होता. रियाला पंचायत झाली होती. आता घरी कसे जाणार? रामूने सायकल काढली. तेवढ्यात रामूला हाक ऐकू आली. रामू, तो थांबला. रियाला माहिती होते आपल्या वस्तीच्या पुढे रामूच्या वस्तीचा रस्ता जातो, त्यामुळे सोबतीने जाता येईल. बोला, काय झाले? मला सोडतोस का घरी? अहो, पण मला घरी लवकर जायचे आहे. रामू लाजत लाजत बोलला. अरे, तुझ्या वस्तीच्या जवळच घर आहे. मला एकटीला भीती वाटते. बरं चला. तिला वाटलं रामू सायकलवर बसवेल आणि घेऊन जाईल, पण रामू मात्र चालत निघाला. ती पण विचारात पडली, हा का चालतोय? सायकलवर लवकर घरी गेलो असतो. पण नंतर लक्षात आले, हा पैलवान मला कसा बसवेल? तुझ्या घराच्या अलीकडची वस्ती आहे ना, ती आमच्या आत्याची आहे. अहो, पण तुम्हाला मी कधी पाहिले नाही इकडं. अरे, मी आत्याकडे आले यावर्षी. 2 महिने झाले. आमच्या गावी कॉलेज नाही म्हणून इकडे आले. तसं मी शहरात होते शिकायला. अहो, मग शहरात राहायचं की? भारी असते ना शहरात. कशाला यायचं गावात? नाही ना, आईने इकडे पाठवलं. शहरात एकटीला नको म्हटली राहायला, म्हणून आत्याकडे पाठवले इकडे. म्हणजे कुणाची पाहुणी तुम्ही? रघुनाथ जाधव यांची. म्हणजे तुम्ही रघुनानाच्या इथं आला आहे का? हो. तुमचे नाना ओळखतात मला चांगलं. त्यांच्या डाळिंबाच्या बागेत कामाला होतो मी. दोघेही चालत चालत गेले. सर्व काही रिया बोलायची. रामू मात्र मुंडी हलवत होता. रामू याच विचारात होता, घरी धारा काढल्या असतील का? वैरण टाकली असेल का? बापाने पिऊन आईला मारले तर नसेल ना? रियाही गप्प झाली होती, कारण हा काय बोलत नव्हता. शेवटी तिचे घर आले. रघुनाना, ओ रघुनाना. तेवढ्यात नाना बाहेर आले. काय रामू, काय झालं? अहो, तुमची पाहुणीबाईला सोडायला आलोय. रिया, अगं तुझी वाट बघत होतो. सांगायचं असते की उशीर होणार म्हणून. आता मी येणारच होतो. जा लवकर, आत्या वाट बघतीये तुझी. रिया आत गेली. बरं नाना, जातो आता मी. उशीर झालाय. का र, आज का उशीर? अहो, सत्कार होता आज. परत कुस्ती मारली म्हणायची तू. मग आपला कोणी नाद करते होय? हसत हसत रामू बोलला आणि रामू निघून गेला. नाना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. कसं हाय पोरगं, किती कष्ट करतंय. आमचं लाटणं आयतं बसून खातंय.
रामूचं नानाला कौतुक वाटत होतं. नाना आत गेले तर रियावर तिची आत्या ओरडत होती. तुला इथं गुन्हानं राहायचं असेल तर राहायचं. असली थेरं करणार असशील तर उद्या जा घरी तुझ्या. अगं पारू काय ओरडते तिच्यावर? अहो ओरडू नाही तर काय करू? ही काय वेळ आहे का घरी यायची? अंधार पडलाय. माणसं चांगली आहे ती का आजकाल? कुणाबरोबर पण येती. अगं कुणाबरोबर पण नाही, त्या जाधवाच्या रामूबर आली होती. कोण कुठला रामू? त्या शांतीचा लेक? मला ठाऊक नाही का कसा आहे त्यो? खाली मुंडी पाताळ धुंडी आहे तो रामू. कुणाही बरोबर येत असत्यात होय? अगं आपल्या बागत कामाला होता तो. चांगला पोरगा आहे. मी चांगला ओळखतो त्याला. पैलवान आहे. ते काय बी असू दे. परत असली थरं नाही चालणार. आत्या रागात बोलत होती. बरं असू दे. रिया परत उशीर होणार असेल तर सांगत जा. हो नाना सांगेन नक्की. रामू घरी पोहोचला तर बापानं धिंगाणा घालायला सुरुवात केली होती. आईला शिवाय देत होता. पैसे मागत होता. आई साफ नाही म्हणत होती. मूत प्यायला पैसा अजिबात मिळणार नाही. शांतने तुझ्या आईला तुझ्या पैसे नाही दिले तर धपकं खाशील. दात खाऊन अंगावर जात होता. आईला मारायला दांडकं घेतलं. तेवढ्यात रामू सायकल टाकून बापाला अडवायला लागला. रामू सोड. मला हिच्या आईचा मला पैसे देत नाही. दातच पडतो हिचं. अहो आबा काय करताय? सोड तुम्हाला. लय नाटकं करते आई खाली. पैसे देत नाही. किती पाहिजेत पैसे? रामूने विचारले. 100 रुपये. रामूने 100 रुपयाची नोट काढली आणि टेकवली बापाच्या हातात. आई आजी ओरडायला लागली. रामू काय करतोय? लय जहागीरदार झालेस का? कशाला देतोय पैसं? तुम्ही गप्प बसा. रामू आईवर आणि आजीवर रागानं ओरडत म्हणाला. तूच माझा पट्ट्या आहेस. बापानं खुश होऊन रामूच्या पाठीवर थाप टाकली. बाप हसत हसत अड्ड्यावर गेला. रामू असा काय वागतोय तू? किती दिवस देणार बापाला पैसा? मूत प्यायला देतोय होय पैसा? घरात काय खायचं? आई इवळत इवळत बोलत होती. दूध वाढलं का? रामूने विषय बदलण्यासाठी विचारलं. आजींनी बोट दाखवत सांगितलं. ही बघ सगळं ओतून दिलं दूध आणि तू ह्याला हो म्हणून पैसे देतोय. रामूचा चेहरा बघून त्याच्या आईला वाईट वाटली. पोरगं मरमर मरते आणि त्याचा बाप असं करतोय. तिच्या डोळ्यात अलगद पाणी आलं. रामूला खूप वाईट वाटत होते. त्याला काय बोलावे समजत नव्हते. रामू ह्यो कागद कसला आणलंय? आज कोणता कार्यक्रम होता म्हण शाळेत? त्याच्या आजीने विचारलं. तसा तो त्या प्रमाणपत्राकडे बघत रागात आत निघून गेला. त्याला खूप राग आला होता स्वतःचा नशिबाचा. कुस्ती जिंकली म्हणून सर्व कॉलेज आनंदी होतं. सर्व शिक्षक त्याची वाहवा करत होते. त्याचा सत्कार झाला होता. पण घरी येऊन बघतो तर हे असे. रडावे तर वाटत होते पण डोळ्यातून पाणी येत नव्हतं. शांत बसला होता त्याच्या खोलीतील त्या फोटोकडे बघत. ज्या फोटोमध्ये लाल लंगोटी घातली होती. आबांनी त्याला डोक्यावर उचलून घेतले होते. 7वीत असताना त्याने पहिली कुस्ती मारली होती. तो फोटोतील बाप आणि आत्ताचा बाप यात जमीन आसमानाचा फरक वाटत होता त्याला. रामू रामू बाळा. त्याची आई त्याला हाका मारत होती. जेवत नाहीस का? चल जेव बाळा. नको अक्का मला नाही जेवायचं. तुम्ही जेवून घ्या. चल जेव बाबा. असं का नाराज होतोस? हे रोजचंच आहे आपल्या घरात. तेवढ्यात आई खाली बसली. आम्हाला माहिती आहे तुझा आज सत्कार होता शाळेत. म्हणून आजीने आज तुझ्या आवडीचा आळूच्या वड्या, गऱ्याची खीर, चपात्या केल्या आहेत. रामू हसला कारण त्याला माहीत होते त्याची अक्का हे बोलणार म्हणून. हा पण पैलवान होता. असा कसा उपाशी राहील? त्याचा राग घालवायची ही पद्धत त्याच्या आईला चांगल्या प्रकारे ठाऊक होती. तसा रामू उठला. माझा पैलवान बाई. जेवणार ना? आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. चल लवकर तू तयार होऊन ये मी वाटते. रामू निघून गेला. तयार होण्यासाठी त्याच्या खोलीतील ते फोटो पाहून, प्रमाणपत्र, ढाली, गदा पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. ती रडू लागली. काय काय सहन करायला लागते माझ्या पोराला. काय नशीब लिहिलं माझ्या पोराचं. मारुतीराया तूच बघ बाबा. रामू जेवण करत असताना अचानक आजीने विचारले. होय र आज कसा उशीर झाला? रोज झाडाच्या वक्ताला हजर असतोय. काय नाही ती पोरगी नाही का? कोणती पोरगी? आजीने विचारलं. तसा रामूला ठसका लागला. सावकाश जेव. आजी पाठ चोळू लागली. रामूला मोठा प्रश्न पडला होता. कशाला पोरगी म्हटलं उगाच? पोरगीचं काय सांग की. आत्या जेवू द्या माझ्या पोराला. जेव पोरा सावकाश जेव. जेवून उरकले तेवढ्यात बाप आला. फुल तगाट डुलत डुलत आला. माझा वाघ कुठं आहे? रामू ए रामू माझ्या वाघा. आला बघ बाप तुझा मूत पिऊन. त्याची आजी म्हणाली तेवढ्यात आबा पडायला लागली. रामूने पळत जाऊन सावरलं. अहो बाबा पडचाल की तुम्ही. अरे पोरा तुझ्यासारखा पोरगा सावरायला असताना मी कसा पडील? आज मी लय खुश आहे. सरपंच कौतुक करत होता तुझं. शांते कसाय माझा वाघ? माझं रागात लेच पेच नाही. तेवढ्यात आजी म्हणाली. शिक जरा काहीतरी पोराकडून. नुसता दारू ढुसत असतो बघील तवा. अहो आईसाहेब मला काळजी नाही आता. आमचा रामू वाघ आहे वाघ. एकदा महाराष्ट्र केसरी झाला की मग दारूचं दुकानच आपलं. तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.